आदिवासी आश्रम शाळा की मृत्यूचा सापळा? 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू. सरकारी आश्रम शाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक. 584 पैकी 364 मृत्यू सरकारी शाळांमध्ये. गंभीर आजार, अपघात आणि सर्पदंश. आश्रम शाळांमधील बालकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह. कोट्यवधींचा निधी जातो कुठे? अधिकारी कॉर्पोरेट, पण आदिवासी विद्यार्थी जमिनीवरच. ज्या आश्रम शाळांना आपण आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे केंद्र मानतो, त्या आश्रम शाळा आज निष्पाप बालकांसाठी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत का, असा मन विषण्ण करणारा सवाल आज उपस्थित झालाय. ज्या वयात या मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, त्या वयात अपुरी सुरक्षा, प्रशासनाचा बेजबाबदारपणा आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे शेकडो निष्पाप बालकांचे बळी जात आहेत. गेल्या 2 वर्षात राज्यातील आश्रम शाळांमध्ये तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नेमकं काय आहे हा भीषण प्रकार आणि का आदिवासी मुलांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे? पहा देशोन्नतीचा हा सविस्तर रिपोर्ट. राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या आकडेवारी अनुसार अनुदानित आश्रम शाळांच्या तुलनेत शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असून शासकीय शाळात 364 तर अनुदानित शाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. एकूण मृत्यूंपैकी 46% म्हणजेच 273 बालकांचा मृत्यू गंभीर आजारांमुळे झालाय. याशिवाय अपघातामुळे 228, गळफासामुळे 55 आणि सर्पदंशामुळे 28 विद्यार्थ्यांचा जीव गेलाय. राज्यातील 500 शासकीय आणि 556 अनुदानित आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या 4.5 लाखांहून अधिक मुलांच्या सुरक्षेवर आणि आरोग्यावर या आकडेवारीने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जप्तलाई निवासी आश्रम शाळेत रात्रीच्या वेळी झोपलेल्या विद्यार्थिनींना सापाने चावा घेतल्याने दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या 3 निष्पाप विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने राज्यभरातील आश्रम शाळांची पाहणी सुरू केली असता यवतमाळच्या मारेगाव येथील माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या अनुदानित आश्रम शाळेत अत्यंत भीषण वास्तव समोर आलंय. तेथे मुलांच्या वसतिगृहात 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड असून 70% मुले जमिनीवर झोपण्यास भाग पडतायत. इतकेच नव्हे तर मुलींच्या स्नानगृहाला दरवाजे नाही, खिडक्यांना जाळ्या नाही, स्वच्छतेची सोय नाही आणि विद्यार्थ्यांना नियमानुसार मिळणारे दूध व फळेही दिली जात नसल्याचे तपासणी अहवालात उघड झालंय. दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाटातील डोमा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत रात्रीच्या वेळी पैंजणांचे आवाज आणि रडण्याचे आवाज येत असल्याच्या अफवेमुळे भूताची दहशत पसरली. या भीतीपोटी 608 पैकी 300हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून थेट घरी पळ काढला. नंतर वैद्यकीय पथकाने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाहणी करून हा प्रकार कोणताही अमानवी नसून मास एन्झायटी म्हणजेच सामूहिक भीती असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच पुण्याच्या भीमाशंकर भागातील राजापूर आश्रम शाळेत वर्गांमध्ये आणि खोल्यांमध्ये साप निघाल्यामुळे 350हून अधिक विद्यार्थी सतत मृत्यूच्या आणि भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. आश्रम शाळांमधील मृत्यू सत्र रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर 30 मे 2016 रोजी डॉक्टर सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सर्पदंश विरोधी लस, प्रथमोपचार किट, पिण्याचे शुद्ध पाणी, नियमित आरोग्य तपासणी, रात्रीची सुरक्षा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बेड देणे बंधनकारक असल्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र प्रशासकीय दुर्लक्षामुळे या शिफारसी केवळ कागदावरच राहिल्या आहेत. मंत्रालयापासून प्रकल्प कार्यालयांपर्यंत कॉर्पोरेट चकाचक वातावरण निर्माण झाले असले तरी आदिवासी मुले मात्र अजूनही सोयी सुविधांअभावी जमिनीवर झोपून आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचे बळी ठरून शिक्षण घेत आहेत. 584 हा केवळ एक आकडा नाही, तर ती 584 कुटुंबांची उद्ध्वस्त झालेली स्वप्ने आहेत. उच्च न्यायालयाचे ताशेरे, समित्यांचे अहवाल आणि कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही जर आपल्या आदिवासी बांधवांची मुले सुरक्षित राहणार नाही तर या व्यवस्थेला काय म्हणावे? गडचिरोलीतील सर्पदंश असो, अमरावतीतील पसरलेली भीती असो की यवतमाळमध्ये स्नानगृहाला नसलेले दरवाजे, हे सर्व प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत पुरावे आहेत. आता तरी शासन आणि आदिवासी विकास विभाग या भ्रष्ट यंत्रणेवर कडक कारवाई करणार की अजून कुठल्या निष्पाप बालकाचा बळी जाण्याची वाट पाहणार?
अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.